सावित्री नदीच्या संगमावर संगमेश्वर मंदिरात शिवरात्र उत्साहात साजरी। सावित्री आणि काळ नदीच्या संगमावर असलेल्या शिवकालीन संगमेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी। देशभरात नव्हे तर जगभरात आज शिवरात्रीचा उत्सव साजरा होतोय। गावोगावी शंभू महादेवाची पूजा अर्चना सुरू आहे। अशातच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महाबळेश्वर येथून उगम पावलेली सावित्री नदी पुढे येऊन महाडमध्ये भोराव आणि नागलवाडी गावाच्या हद्दीत एकत्र येतात। या ठिकाणाला संगम असं म्हटलं गेलंय। या संगमाचा पांडवकालीन इतिहास देखील असल्याचं सांगितलं जातंय। अशातच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून प्रतापगडकडे जात असताना संगमावरील संगमेश्वर मंदिरात पूजा अर्चना करत असल्याचं सांगितलं जातंय। हे मंदिर शिवकालीन आहे। 50 वर्षापूर्वी माजी आमदार कैलासवासी चंद्रकांतदादा देशमुख आणि महादेव धोंडू कदम यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करत पुन्हा प्रसिद्धी झोतात आणलं आणि तेव्हापासून या मंदिरात शिवभक्तांची मंदिराला सुरुवात झाली। आज या संगमेश्वर मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक येऊन संगमेश्वर चरणी नतमस्तक होतात। आज शिवरात्रीच्या शुभ दिवशी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले देखील दरवर्षी न चुकता संगमेश्वर चरणी नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहतात। आज देखील त्यांनी संगमेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेतलंय। या मंदिराकडे येण्यासाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी अधिक प्रयत्न करत रस्ता करून दिल्यानं भाविकांचं आयोजक देखील त्यांचे आभार मानतात। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। नमस्कार। हे शिवकालीन मंदिर आहे। हे साधारण 400 ते 500 वर्षापूर्वीचं शिवकालीन मंदिर आहे। ते शिवाजी महाराजांचं पदप्रसन्न पावन झालेली ही पुण्यभूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज रायगडवरून निघायचे, इथे पूजा अर्चना करायचे आणि महाबळेश्वरला जायचे, असा हे मंदिरचा इतिहास आहे। गेली 50-60 वर्ष माननीय चंद्रकांत देशमुख आणि महादेव धोंडू कदम यांनी याची सेवा केलेली आहे। या मंदिराचं साधारण 30 वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला होता। माननीय कैलासवासी आमदार चंद्रकांत देशमुख यांनी आपल्या माध्यमातून याचा जीर्णोद्धार करून याची पुनर्स्थापना करून या येणाऱ्या भाविकांसाठी चांगली सोय केलेली आहे। आणि आता आपले माननीय कार्यसम्राट आमदार भरतशेठजी गोगावले यांच्या माध्यमातून आपल्या इथे निधी भेटलेला आहे रस्त्यासाठी। त्यांनी आपल्याला हा रस्ता करून दिलेला आहे। त्यामुळे आपल्या या मंदिराची भाविकांची येण्याची सोय झालेली आहे आणि भाविकांची येण्याची क्षमता वाढलेली आहे। लोकांची येण्याची आणि पूजा करण्याची ही निरंतर वाढत चाललेली आहे। सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तरी येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे व आपल्याचे इथे आम्ही हार्दिक ग्रामस्थ आणि मंदिर कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आपण असंच इथे येत राहावं आणि आमच्या मंदिराची शोभा वाढत राहावी। धन्यवाद। नमस्कार, मी शैलेंद्र चंद्रकांत देशमुख, माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांचा मुलगा। आमच्या वडिलांनी आणि आदरणीय कदम यांनी या मंदिरासाठी जवळजवळ 50 ते 60 वर्ष अविरत सेवा चालू ठेवलेली आहे। आणि हे सेवा करीत असताना या मंदिराचा 2 वेळा जीर्णोद्धार झाला। सुरुवातीला पहिलं मंदिर बांधलं, ते खराब झालं, म्हणजे ते 40 वर्ष 50 वर्ष त्याला झाली। त्याच्यानंतर आदरणीय माजी आमदार चंद्रकांत देशमुख साहेब आणि कदम या दोघांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार पुन्हा केला आणि जवळजवळ ते त्यावेळेला हे 15 लाखाचं मंदिर झालं आणि 10 लाखाचा हा जवळजवळ घाट हा बांधण्यात आला। त्याच्यानंतर आदरणीय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी आमच्या मागणीनुसार हा रस्ता आम्हाला डांबरीकरण करून दिलं। शेडच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत असताना 10 लाख रुपये आम्ही या ठिकाणी धावय आणि कार्यासाठी लोक येत असतात आणि अतिशय प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे। हरेश्वर नंतर हे स्वयंभू आहे। तर या ठिकाणी आम्हाला 10 लाखाचा निधी त्यांच्या माध्यमातून येत असून लोकांचे धावय कार्य होण्यासाठी या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारचं शेड बांधत आहोत। लवकरात लवकर त्याची पूर्ण तयारी करून एक साधारण ते 6 महिन्यामध्ये पूर्ण होईल। त्याच प्रकारे अनेक प्रकारचे आम्ही आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्याकडे मागण्या करत आहोत की आम्हाला या ठिकाणी चांगला प्रकारचा परिसर व्हावा। झाडं मोठी मोठी झाडे लावण्याचा आमचा जो प्रयास आहे त्या पण मागण्या करणार आहोत। मंदिराला भिंत बांधावी, संरक्षण भिंत, हे आपण आम्ही मागण्या करणार आहोत। आणि एक चांगल्या प्रकारचं कंपाऊंड या मंदिरासाठी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी मागणी करत आहोत। भाविक अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत आहेत। सर्व भाविक मनोभावे या ठिकाणी येतात आणि देवाची पूजा अर्चना चालू आहे। अतिशय सर्व शिवभक्तांचे या ठिकाणी मी स्वागत करत आहे। आपण या ठिकाणी आलात, आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हरी।